आपल्यासोबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। तुम्ही रोहित पवारांवर काही आरोप करत, काय नेमकं प्रकरण आहे? नाही करत। काल जे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनी प्रकरण समोर आणलं ते अतिशय गंभीर आहे। पवारांचा मूळ स्वभाव भ्रष्टाचार, जातीयवाद आणि गुंडगिरी आहे। त्यातली गुंडगिरी काल रेकॉर्डवरती आली। मी बोलत नाही, सरकार बोलतंय, सरकार बोलत नाही। त्यांनी तपासात पुढे आलंय की सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांचे अनेक कॉल त्या भगिनीशी झालेले आहेत। त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलंय, कशा पद्धतीने बोला, कशा पद्धतीने कटकारस्थान करा। तो कटाचा एक भाग आहे। आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करा। मग माझ्या हा विषय लक्षात आला की परवाच्या दिवशी एक अधिकारी मला बोलला की गोपीचंद पडळकर तुम्ही सावध राहावा, तुमच्यावरती एक अटॅक होण्याची येत्या 2-4-5 महिन्यात शक्यता आहे। आणि हे काल प्रकरण इथं आलं। आणि म्हटलं जर हे अशा गुंडगिरी प्रवृत्तीची लोक असतील तर आपण सावध होण्याची आवश्यकता आहे। कटकारस्थान करण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून मग हा महादेव देवकाते हा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातला मुलगा आहे जो शरद पवारांचा जबरा फॅन आहे। आणि हा 1-1.5 वर्षापूर्वी मला पिंपरी चिंचवडला माझे जीवाभावाचे मित्र सहकारी महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मी गेलो होतो, तेव्हा तो येऊन मला भेटला। ह्याचं माझ्याकडे काय काम आहे मला माहीत नव्हतं। हा मला भेटला, एका ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो, तेव्हा त्यांनी शर्ट काढलं। शर्ट काढल्यानंतर मी हादरलो, म्हणलं अरे असं काय प्रकार आहे? तर ह्यानं ह्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू काढला आहे। अरे म्हणलं हे कशाला असं केलं? नाही म्हणलं मी त्यांचा जबरा फॅन होतो। मग मी म्हणलं आता काय झालं? तर आता असं झालंय की म्हणले तुमच्या विरोधामध्ये जी कटकारस्थानं करायची आहे ती रोहित पवार आम्हाला सांगतोय, अशा पद्धतीनं बोला, अशा पद्धतीनं व्हिडिओ करा, अशा पद्धतीने कधीची गोष्ट आहे? हे 2 वर्ष झाली या घटनेला, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना। आणि मग पुढे असा विषय आला की सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचं 2021ला त्या हल्ल्याचं सगळं नियोजन हे रोहित पवारांनी केलं होतं, हे महादेवनी मला सांगितलं। मग मी या विषयामध्ये सिरियस झालो। आणि म्हणून माझं म्हणणं सरकारकडे असं आहे की हा माझा तर जवळचा पुरावे आहेत, काही पुरावे हे तर सांगा काय सगळं काय काय बोललेले असं काय नाही, सगळं रेकॉर्डिंग ह्याच्याकडे आहे। तर त्यामुळं हे सगळं प्रकरण सरकारनं सिरियस घ्यावं, त्या प्रकरणाची फेर तपासणी करावी आणि रोहित पवारांचा सहभाग त्यात असेल तर त्याला त्यामध्ये आरोपी करावं, हे आमचं मागणं आहे, आरोप नाही। एक मुद्दा झाला। दुसरा म्हणजे वाघ्या कुत्र्याचा पुतळ्याचा तो मुद्दा, जे संभाजीराजे असं म्हणतात की त्याचा काही इतिहासाशी संबंध नाहीये, तिथून हटवावा। हे बघा, एवढे वर्ष झालं, शेकडो वर्ष झालं तो पुतळा बसवून, तेव्हा इतिहास संशोधक या महाराष्ट्रात होते का नव्हते? का सगळे कुठं बाहेर गेले होते? सगळं प्रकरण आहे। परंतु जात बघून इतिहास दाबणं, जात बघून इतिहास पुढं काढणं, जात बघून एखादा महापुरुषाला डेव्हलप करणं, एखाद्या महापुरुषाला दाबणं, एखाद्या महापुरुषाला जातीपुरतं मर्यादित करणं, असं प्रयत्न काही संघटनाच्या माध्यमातून केले जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनाला गालबोट लावण्याचं काम हे सगळे ब्रिगेडी लोक करतायत। आणि त्यामुळं वाघ्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये 2012ला पण तुम्ही उकडून काढून टाकला होता ना, तेव्हाही या अहिल्या भक्तांनी, होळकर भक्तांनी विरोध केला, तेव्हा तुम्हाला परत बसवावं लागला होता। आता परत तुम्हाला अशी काय वेळ आली की परत ते वाघ्याचं प्रकरण काढायची, ते पण 31 मेलाच, जयंतीच्या दिवशी? अरे अहिल्यादेवींची जयंती आहे, 300व जयंतीचं वर्ष आहे, तुम्हाला अराजकता माजवायची आहे, महाराष्ट्रात दंगली काय करायचं, नेमकं काय हेतू आहे तुमचा हे कळालं पाहिजे। यासाठी आमचा या सगळ्या पूर्ण प्रकरणाला आमचा विरोध आहे। कोणीतरी सांगतंय म्हणून वाघ्याचा पुतळा हटवणं हे अजिबात उचित नाही। त्याच्यासाठी संजय सोनवणेंची समिती गठीत करा, एकट्याची, ते पुरावे तुम्हाला देतील, तशा पद्धतीनं पुढे सरकारनं जावं। हे होते गोपीचंद पडळकर। त्यांनी रोहित पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत। त्याशिवाय वाघ्या कुत्र्याचा जो विषय समोर आलेला आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या सगळ्याला म्हणजे तो काढून टाकण्याला विरोध केलेला आहे आणि त्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन अरविंद वारगे समेत वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।